हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. चला पहिल्यांदा हे वर्ड प्रॉब्लेम बघून घेऊया म्हणजे रीड करूया अगोदर. बघा काय दिलंय. फाइंड द 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. ओके, छोटस स्टेटमेंट आहे ना. चला सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करायचं, काय सांगितलंय आपल्याला, नंबर्स फाइंड करायचे. अरे पण कोणते नंबर्स आहेत? 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स. आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स जे कॉन्सेप्ट आहे ते आपण डिस्कस केलंय, आठवते का? याच्या अगोदर जे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये डिस्कस केलं. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. तर आपल्याला माहिती आहे 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आहेत. कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स म्हटलं 3 म्हणजे काय घेणार आपण? एक्स, एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2. म्हणजे पहिलं स्टार्ट कसं करायचं ते आपल्याला माहित आहे. तर लिहूया. लेट द 3 consecutive whole numbers be x, x plus 1 and x plus 2. म्हणजे पहिलं स्टेटमेंट झालं. ओके, आपल्याला 3 consecutive whole numbers पाहिजे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक्सचं व्हॅल्यू जे आहे ते शोधावं लागेल. या चलाचं व्हॅल्यू शोधावं लागेल. तुम्ही सांगणार या चलाचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपल्याला एक समीकरण पाहिजे, आणि ते समीकरण फाइंड करण्यासाठी काहीतरी कंडिशन दिलं असेल ना, ते कंडिशन बघा. ओके, काय दिलंय? whose sum is more than 45. म्हणजे यांचं सम, या 3 जे कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आहे यांचं सम म्हणजे एडिशन जे आहे ते मोर देन 45 आहे, म्हणजे प्लस 45 का? ओके, मोर देन 45 बाय समथिंग असं असतं ना. काय दिलंय, बट काय दिलंय? बट लेस देन 54. ते काय सांगतात, हे जे सम आहे हे सम 45 पेक्षा जास्त आहे पण 54 पेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्याला 2 कंडिशन दिलेत. हे जे सम आहे हे 45 पेक्षा जास्त आहे, हे कंडिशन आहे, आणि हे जे सम आहे ते 54 पेक्षा कमी आहे. म्हणजे या सम मध्ये 2 कंडिशन दिलेत. ओके, चला मग असं लिहूया आपण. लिहूया अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. काय दिलंय? हे जे सम आहे यांचं सम म्हणजे एडिशन करायचं. कशाला? एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2. या तिन्ही कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्सला आपण ऍड केलं. हे जे सम आहे हे 45 पेक्षा जास्त आहे. प्लस 45 नाही, प्लस 45 असतं काय असतं, राईट? आपण तिकडे काय असतं, हे जे सम आहे 45 पेक्षा जास्त आहे असं प्लस 45. देन कंडिशन काय दिलं? इकडे काहीच नाही. हे सम 45 पेक्षा जास्त आहे म्हणजे ग्रेटर दॅन 45 आहे. म्हणजे इकडे समीकरण नाही भेटत आपल्याला, इक्वेशन नाही, इन इक्वेशन आहे. इक्वेशन असलं तर आपल्याला इक्वल टू साईन येतं ना. इकडे इक्वल टू साईन आहे का? नाही, ग्रेटर देनचं सिम्बल आहे. याला आपण म्हणतो इन इक्वेशन. हे आहे इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल. व्हेरी गुड, तुम्ही सांगता ते पहिल्यांदा बघितलं. ओके, सोपं आहे, घाबरू नका, एकदम सोपं आहे. आता तुम्ही सांगा अजून एक कंडिशन आहे ना, त्याच्यातून आपल्याला दुसरं इन इक्वेशन भेटणार आहे, कारण ते पण इन इक्वेशन आहे. तिकडे पण काय दिलंय? लेस देन 54. म्हणजे हे जे सम आहे यांचं सम म्हणजे एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2, हे जे सम आहे लेस देन 54 असं दिलंय. म्हणजे इकडे 2 कंडिशन होते. 2 कंडिशन घेऊन आपल्याला 2 इक्वेशन नाही, इन इक्वेशन भेटलंय. ओके, आता या दोन्ही इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि एक्स जे आहे त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं. चला पहिल्यांदा जे फर्स्ट इन इक्वेशन आहे त्याला सोडूया. आता सोडवायचं कसं? इन इक्वेशन जसं तसंच सोडवायचं, एकदम सोपं. बघा लेफ्ट हँड साईडला काय दिलंय, जे ग्रेटर देन सिम्बल आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला काय दिलंय? एक्स प्लस एक्स आहे, ते लाईक टर्म्स आहे, त्यांना ऍड करा म्हणजे काय येणार? 3x. प्लस 1 प्लस 2 आहे म्हणजे प्लस 1 प्लस 2 काय? प्लस 3, ग्रेटर देन 45. ओके, आता सोडवायचं कसं? व्हेरिएबल टर्म जे आहे ते 3x, त्याच्या बरोबर काय? प्लस 3 म्हणजे तुम्ही काय सांगणार? ट्रान्सपोज करायचंय. ट्रान्सपोज तसं शिफ्ट करा, राईट हँड साईडला शिफ्ट करा म्हणजे काय लिहिणार? प्लस 3 तिकडे जाणार -3 म्हणजे काय येणार? ग्रेटर देन 45 -3 झालं. सोपं आहे, सेम. आता काय येणार? राईट हँड साईड सॉल्व्ह करा. काय येणार? 3x ग्रेटर देन 45 - 3 आहे 42 म्हणजे लिहा तिकडे 42 लिहिलं. आता काय 3x आहे, 3 च्या बरोबर काय आहे? 3 इंटू एक्स आहे, एक्स च्या बरोबर इंटू 3 आहे म्हणजे त्याला ट्रान्सपोज केलं तर काय येणार आहे? डिवाइड बाय 3 म्हणजे काय येणार? आपण लिहिणार एक्स इज ग्रेटर देन 42 डिवाइड बाय 3. ओके, इकडे कॅन्सलेशन करू शकतो. हो, 42 जे आहे ते डिव्हिजिबल आहे म्हणजे काय ना, 3 1 जा 3 राहिलं किती? 12 म्हणजे 3 4 जा म्हणजे आपल्याला किती आलं? एक्स इज ग्रेटर देन 14 झालं. तुम्ही सांगणार हे तर सोपं आहे, इक्वेशन जसं सॉल्व्ह केलं तसं. हा, एकच फरक आहे, इकडे नव्हतं पण येऊ शकतं. कधी ते समजू. म्हणजे एडिशन सबट्रॅक्शन आपण शिफ्ट करतो ना राईट हँड साईडला, त्याच्यात काहीच बदल नाही, सेम आहे.
पण मल्टिप्लिकेशनला डिव्हिजनला जेव्हा आपण ट्रान्सपोज करतो तेव्हा जर नेगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय केलं, नेगेटिव्ह नंबर डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं नेगेटिव्ह नंबर, तर जर नेगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय केलं, जर नेगेटिव्ह नंबर डिवाइड केलं, तरच ते जे ग्रेटर देनचं सिम्बल आहे ते चेंज होणार आणि ते होणार लेस देन. म्हणजे साईन चेंज होतील ओनली कधी, जेव्हा नेगेटिव्ह नंबर मल्टिप्लाय नाहीतर डिवाइड केलं तर. पण आपण इकडे काय डिवाइड केलेलं पॉझिटिव्ह, त्याच्यात काहीच बदल होत नाही. समजलं? व्हेरी गुड. आता हे सॉल्व्ह करा. हे कसं सॉल्व्ह करायचं? तसंच काय, लेफ्ट हँड साइडला एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती येणार आहे? 3x. 3x प्लस 3 आहे लेस देन 54. चला सॉल्व्ह करा. 3x प्लस 3 आहे, प्लस 3 ला ट्रान्सपोज करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह इकडे काय बदल नाही, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कायच आहे. तर इकडे आलं -3 म्हणजे काय येणार? 54 मायनस 3 म्हणजे काय येणार आपल्याला? 3x इज लेस देन 51. ओके, एक्सच्या बरोबर काय? इंटू 3 आहे. इंटू 3 तिकडे गेलं तर काय होणार आहे? डिवाइड बाय 3. डिव्हिजन पॉझिटिव्ह नंबर डिवाइड करतोय. काय बदल होणार का? नाही, फक्त निगेटिव्ह झालं तर. ओके, म्हणजे इकडे काय येणार आहे? एक्स इज लेस देन 51 अपॉन 3. व्हेरी गुड. आता कॅन्सल करू शकतो. हो, डिव्हिजिबल आहे. 3 1 जा 3, 21 राहिला म्हणजे 3 7 जा, म्हणजे आपल्याला काय आलं? एक्स इज लेस देन 17 झालं. म्हणजे आपल्याला एक्स व्हॅल्यू मिळणार का? बघा, फर्स्ट इनइक्वेशन सॉल्व्ह केलं तर काय मिळालं? एक्स इज ग्रेटर देन 14. आणि इकडे काय मिळालंय बघा? एक्स इज लेस देन 17. म्हणजे काय? एक्स जे आहे ते होल नंबर आहे. काय सांगितलं होल नंबर? कसं होल नंबर आहे? हे होल नंबर आहे जे 14 पेक्षा जास्त आहे पण 17 पेक्षा कमी आहे. आता होल नंबर जे 14 पेक्षा जास्त म्हणजे 15 आहे, 16 आहे, 17 घ्यायचं का? नाही. आपल्याला सांगितलंय एक्स असं आहे जे 17 पेक्षा कमी आहे. म्हणजे 14 आणि 17 याच्या मधोमध, याच्यामध्ये जे होल नंबर्स आहेत ते घ्यायचं. कोणते ते? 15 आणि 16. म्हणजे दोन व्हॅल्यूज आहेत. तर काय लिहायचं? तुम्ही लिहायचं एक्स इज इक्वल टू 15 और एक्स इज इक्वल टू 16. म्हणजे एक्स इकडे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटणार आहेत. ते मिळालं. तर तुम्ही सांगणार फायनल आन्सर कसं लिहायचं? दोन्ही कन्सिडर करा. जर आपण एक्स इक्वल टू 15 घेतलं तर आपलं नेक्स्ट नंबर काय होणार आहे? एक्स प्लस 1 म्हणजे काय येणार आहे? 15 प्लस 1. आता मला सांगा 15 प्लस 1 किती आहे? 16. त्याचा नंतरचा नंबर काय येणार आहे? एक्स प्लस 2 म्हणजे काय? ते 15 प्लस 2 आणि ते किती येणार आहे? 17. म्हणजे आपलं पहिलं सेट ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर सांगितलं तर काय येणार आहे? 15 16 17. तुम्ही सांगणार जर आपण एक्स इक्वल टू 16 घेतलं, सेम सॉल्व्ह करा. म्हणजे काय येणार आहे? एक्स प्लस 1 ते काय असणार आहे? 16 प्लस 1 आणि ते असणार आहे 17. दुसरं नंबर काय असणार आहे? एक्स प्लस 2 म्हणजे ते असणार आहे 16 प्लस 2 आणि ते काय असणार आहे? 18. म्हणजे फायनल आन्सर लिहिताना लिहायचं द रिक्वायर्ड नंबर्स आर 15 16 17, नाही तर 16 17 18. हे आहे आपलं फायनल आन्सर. इंटरेस्टिंग होतं की नाही? पहिल्यांदा आपण एक इनइक्वेशन फॉर्म केलं आणि त्याला सोडवलं, पण एकदम सोपं होतं ना? काही अवघड होतं का? नाही. आता हे जे आहे ना, हे दोन्ही कंडिशन मर्ज करून एका कंडिशन मध्ये पण लिहू शकतो. तुम्ही सांगा असं कसं? चला ते पण दाखवतो बघा कसं. म्हणजे अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन आपण दोन्ही कंडिशन एकत्र लिहून सॉल्व्ह करू शकतो. बघा काय सांगितलं होतं? सम ना. सम म्हणजे याला ऍड करायचं. एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 म्हणजे काय लिहिलं आपण? एक्स प्लस एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 यांचं सम घेतलं. हे जे सम आहे ग्रेटर देन, मोर देन 45 आहे, ग्रेटर देन 45 आहे आणि लेस देन 54 आहे. एकत्र लिहा म्हणजे दोन्ही कंडिशन एकत्र आलं. हे पण इनइक्वेशन आहे. असं सॉल्व्ह करू शकतो. तसंच करायचं जसं आता केलेलं बघा. मध्ये काय लिहिलंय? एक्स प्लस एक्स काय येणार आहे? 3x म्हणजे 3x प्लस 1 प्लस 2 किती? 3 लिहिलं. याच्या लेफ्ट हँड साईडला काय बघा? ग्रेटर देन 45 लिहा. याच्या राईट हँड साईडला काय बघा? लेस देन 54 लिहा. ओके, आपल्या मधोमध बघायचंय काय दिलं? 3x प्लस 3 आहे. मी सांगणार आपल्याला प्लस 3 नको, ते काढायचंय. प्लस 3 काढायला काय करावं लागेल? -3 करावं लागेल. म्हणजे आपण दोन्ही इकडे -3 करणार आहोत, -3 इकडे करा. आता -3 इकडे केलं म्हणजे थ्रू आउट करणार ना. म्हणजे याच्या लेफ्ट हँड साईडला पण करणार आणि राईट हँड साईडला पण करणार. म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय लिहिणार आहोत? ग्रेटर देन 45 -3 आणि राईट हँड साईडला काय लिहिणार? लेस देन 54 -3 झालं. व्हेरी गुड. आता पुढे करा. म्हणजे मधोमध काय येणार आहे? +3 -3 कॅन्सल झालं. ओके, कॅन्सल केलं बघा. व्हेरी गुड. म्हणजे राहिलं काय? तिकडे 3x ग्रेटर देन
ते सॉल्व्ह करा. 45 मायनस 3 आहे 42, लेस देन 54 मायनस 3 किती 51. व्हेरी गुड. आता चला सॉल्व्ह करा. मध्ये बघा 3x म्हणजे x इंटू 3 आहे, म्हणजे इंटू 3 काढण्यासाठी काय करावं लागेल, डिवाइड बाय 3. डिव्हिजन करतोय पण पॉझिटिव्ह नंबरनी डिवाइड करतोय ना, म्हणजे साईन चेंज होणार नाही. म्हणजे तिकडे लिहायचं 3x/3. इकडे केलं म्हणजे त्या लेफ्ट हँड साईडला पण लिहायचं 42 डिवाइड बाय 3, राईट हँड साईडला पण लिहायचं 51 डिवाइड बाय 3. सोपं आहे ना. आता मध्ये काय होणार, 3 आणि 3 कॅन्सल, म्हणजे इकडे काय राहिलं x. ओके, ग्रेटर दॅन ते 42 डिवाइड बाय 3 आहे, कॅन्सल होतं ना. काय ते 3 1 जा 3 4 जा, म्हणजे काय आलं, ग्रेटर दॅन 14. लेस दॅन इकडे काय येणार आहे, हे पण कॅन्सल होतं बघा. 3 1 जा 3 आणि 21 आहे, म्हणजे 3 7 जा, लेस दॅन 17. चल बघा आता काय मिळणार. एक्स जे आहे ते ग्रेटर दॅन 14 आहे आणि लेस दॅन 17 आहे. पण एक्स काय होल नंबर आहे, म्हणजे होल नंबर सांगितलं एक्स ते 14 पेक्षा जास्त आहे, 17 पेक्षा कमी आहे, म्हणजे कोणते होल नंबर्स आहेत, 15 आणि 16. तसंच आहे ना, सेम तसं आपण आता केलं. म्हणजे असं पण केलं तर चालेल, सोडवू शकतो. दोन्ही कंडिशन एकत्र पण करू शकतो आणि सॉल्व्ह करू शकतो. सोपं आहे ना. म्हणजे दोघांपैकी तुम्ही कोणतंही करा, कसंही सॉल्व्ह करा, सोपं आहे. आणि तेच आन्सर येणार, म्हणजे आपण येणार x इज इक्वल टू 15 और x इज इक्वल टू 16. आता पुढे काय करायचं माहिती आहे आपल्याला, जसं आता केलेलं. म्हणजे आपण येणार इफ x इज इक्वल टू 15 देन x प्लस 1, म्हणजे काय येणार 15 प्लस 1 ते काय 16. पुढे काय लिहायचं, x प्लस 2 म्हणजे काय येणार आहे 15 प्लस 2 आणि ते किती आहे 17. म्हणजे पहिलं सेट ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आपल्याला मिळाले 15 16 17. जर आपण x इक्वल टू 16 घेतलं तर काय येणार आहे, देन x प्लस 1 ते येणार आहे 16 प्लस 1 ते आहे 17. नंतर काय लिहायचं, x प्लस 2 ते आहे 16 प्लस 2 ते आहे 18. म्हणजे आता फायनल आन्सर काय लिहायचं, डिस्कस केलं तसंच लिहा. म्हणजे द रिक्वायर्ड नंबर्स आर 15 16 17 और 16 17 18. झालं ना. म्हणजे इनइक्वेशन होतं, पहिल्यांदा आपण बघितलं, पहिल्यांदा सॉल्व्ह केलं, पण काय अवघड वाटलं का नाही, समजलं ना. एकदम सोपं आहे. आणि मी दोन्ही प्रकारे कसं सॉल्व्ह करायचं ते दाखवलं. तुम्हाला जे सोपं वाटतं तसं करा. आता तुम्हाला सोपं वाटलं, तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी शेअर करा. आणि तुम्हाला समजलंय, आवडलंय तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग वर्ड प्रॉब्लेम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.